नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 11वा विषय इंग्रजी 1.3 द कॉल ऑफ द सॉईल, द सेंट ऑफ द राईस या पाठातील ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी A3 आणि A4. चला तर मग सुरुवात करूयात. A3 मध्ये पहिली ॲक्टिव्हिटी आहे, द रायटर सेज ही ग्रीव ॲन ऑफुल लॉट ऑफ मूंग. एक्सप्लेन द वर्ड ऑफुल इन दिस सेंटेन्स. यामध्ये एक वाक्य आलेलं आहे, ॲन ऑफुल लॉट ऑफ मूंग. यामधील ऑफुल नावाचा जो शब्द आहे तो या वाक्यामध्ये कशा पद्धतीने आलेला आहे किंवा त्याचं काय एक विशेष आहे हे आपल्याला स्पष्ट करायचं आहे. तर ॲन ऑफुल लॉट ऑफ मूंगमध्ये ऑफुल हा शब्द आलेला आहे. ॲन एक्सिडिंगली लार्ज क्वांटिटी. ॲन एक्सिडिंगली लार्ज क्वांटिटी म्हणजे जास्त प्रमाणात, खूप जास्त प्रमाणात, यासाठी ऑफुल हा शब्द वापरण्यात आलेला आहे. दुसरी ॲक्टिव्हिटी आहे, द वर्ड सेंट इज डिफरंट फ्रॉम इट्स सिनॉनिम्स. की सेंट सुगंध ज्याला आपण म्हणतो, तर त्याचे जे सिनॉनिम आहेत अरोमा, फ्रॅग्रन्स और परफ्यूम, याचा अर्थ होतो सुगंध. याच्यापेक्षा तो वेगळा आहे. एक्सप्लेन हाऊ द वर्ड सेंट इन द सबटायटल सेंट ऑफ द राईस. की या पाठाचं जे सबटायटल आहे सेंट ऑफ द राईस, यामध्ये सेंट हा जो शब्द आहे हा कशा पद्धतीनं आलेला आहे ते पाहायचं आहे. हॅज अ डीपर मिनिंग दॅन परफ्यूम. की परफ्यूम आणि फ्रॅग्रन्स यापेक्षा एक खोलवर अर्थ असलेला, जास्त वेगळा अर्थ असलेला हा जो शब्द आहे हा कशा पद्धतीने वापरलेला आहे. टिक फ्रेजेस हॅविंग अ सिमिलर मिनिंग फ्रॉम द फॉलोइंग. खाली काही फ्रेजेस दिलेले आहे, तर त्या फ्रेजेसपैकी हा जो शब्द सेंट आहे या सेंटचं मिनिंग सांगणारा, समानार्थी सांगणारा, अर्थ सांगणारी जी गोष्ट आहे किंवा जी फ्रेज आहे त्यावर आपल्याला टिक करायचे. तर कोणकोणत्या फ्रेजेस दिलेल्या आहेत त्या आपण बघूयात. पहिली फ्रेज आहे इन परस्यूट ऑफ. दुसरी फ्रेज आहे टू स्मेल अ रॅट. तिसरी फ्रेज आहे टू बी कीन. चौथी फ्रेज आहे ऑन द ट्रेल ऑफ. आणि पाचवी फ्रेज आहे टू फील अंडर द वेदर. या पाचही फ्रेजमधून आपल्याला सेंटशी सिमिलर मिनिंग असणाऱ्या फ्रेजेसवर टिक करायचं आहे. तर कोणकोणते आहेत ते उत्तरं ते आपण बघूयात. तर त्याचं उत्तर आहे मिनिंग्स ऑफ सेंट इन द कंटेक्स्ट. तर सगळ्यात पहिलं आहे अरोमा, आणि दुसरं मिनिंग या ठिकाणी दिलेलं आहे ट्रेल और ट्रॅक. द ऑथर इज इन सर्च ऑफ अ ट्रॅडिशनल व्हेरायटी ऑफ राईस, दॅट इज कासबाई. इन द एक्स्ट्रॅक्ट मोरू दादा टॉक्स अबाउट द टेम्पटिंग सेंट or aroma of the Kasbai rice which made people passing through the village stop and ask for a meal. The author is so intent on finding the seeds of Kasbai that he doggedly follows a trail, means picks up the scent and finally tracks down the seeds. यानंतर वळूयात आपण ॲक्टिव्हिटी A4कडे. त्यामध्ये दिलेलं आहे रीड द फॉलोइंग सेंटेन्स. खाली दिलेलं वाक्य वाचायचं आहे. मग कोणतं वाक्य दिलेलं आहे, तर वाक्य आहे शी मटर्ड इन रिप्लाय अँड वी लुक्ड ॲट जीवन फॉर अ क्विक इंटरप्रिटेशन. हे वाक्य दिलेलं आहे. दीज आर टू कम्प्लीट सेंटेन्सेस अंडरलाईंग द अबोव सेंटेन्स. मग यामध्ये दोन पूर्ण वाक्य आहेत. तर कोणकोणते, सगळ्यात पहिलं वरील वाक्यामध्ये एक वाक्य आहे शी मटर्ड इन रिप्लाय. हे एक पूर्ण वाक्य आहे. आणि यामध्ये दुसरं पूर्ण वाक्य आहे वी लुक्ड ॲट जीवन फॉर क्विक इंटरप्रिटेशन.
म्हणजे या दोन वाक्य मिळून वरील एक वाक्य निर्माण झालेलं आहे, तयार झालेलं आहे, जे वाक्य आहे शी मटर्ड इन रिप्लाय अँड वी लुक्ड ॲट जीवन फॉर अ क्विक इंटरप्रिटेशन. बघा खाली काय माहिती दिली याच्याबद्दल. These two sentences are put together by using the coordinating conjunction and. हे दोन जे वाक्य आहे शी मटर्ड इन रिप्लाय आणि दुसरं वी लुक्ड ॲट जीवन फॉर क्विक इंटरप्रिटेशन, हे दोन जे वाक्य आहे हे दोन वाक्य कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन अँडने एकत्र जोडण्यात आलेले आहेत. Such sentences which are joined by coordinating conjunction and but either or neither nor are called compound sentences. मग असे वाक्य जे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननी, मग कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन कोणकोणते, अँड, बट, आयदर ऑर, नायदर नॉर यांनी जोडण्यात आलेले जे काही वाक्य असतात त्यांना आपण कंपाऊंड सेंटेन्सेस असं म्हणत असतो, ज्याला मराठीमध्ये आपण संयुक्त वाक्य म्हणतो. आता वरील वाक्यामध्ये पहा, सेंटेन्स ए म्हणजे शी मटर्ड इन रिप्लाय आणि दुसरं जे सेंटेन्स आहे बी वी लुक्ड ॲट जीवन फॉर क्विक इंटरप्रिटेशन, हे दोनही सिम्पल सेंटेन्सेस आहेत. ईच ऑफ देम हॅज ओनली वन सब्जेक्ट अँड वन प्रेडिकेट, ज्यामध्ये एकच सब्जेक्ट आहे आणि एकच प्रेडिकेट आहे. सेंटेन्स ए अँड बी कॅन बी रिटर्न इन अनदर वे. मग हे दोन वाक्य आपण वेगळ्या पद्धतीनं सुद्धा लिहू शकतो. उदाहरणार्थ कसं लिहितील आपल्याला, ॲज शी मटर्ड इन रिप्लाय, कॉमा वी लुक्ड ॲट जीवन फॉर अ क्विक इंटरप्रिटेशन, अशा पद्धतीने सुद्धा आपण हे वरील वाक्य लिहू शकतो. दिस सेंटेन्स बिगिन्स विथ अ सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन ॲज, या वरील वाक्याची जी सुरुवात आहे ही सुरुवात सबऑर्डिनेटिंग कंजंक्शननी झालेली आहे. ॲज या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शननी याची सुरुवात झालेली आहे. दिस इज अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता सबऑर्डिनेटिंग कंजंक्शननी सुरुवात झाली किंवा याच्यामध्ये जर सबऑर्डिनेटिंग कंजंक्शननी दोन किंवा दोनपेक्षा जास्त वाक्य जोडलेली असतील तर अशा वेळेस ते वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स, ज्याला मराठीमध्ये आपण मिश्र वाक्य असं म्हणत असतो. टू सिम्पल सेंटेन्सेस जॉईन बाय सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आर कॉल्ड कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस. जसं आपण आत्ताच सांगितलं की जर सबऑर्डिनेटिंग कंजंक्शननी दोन वाक्य जोडली जात असतील, दोन सिम्पल सेंटेन्सेस साधे वाक्य जोडल्या जात असतील तर अशा वेळेस त्या वाक्याला आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स असं म्हणत असतो. द सबऑर्डिनेट कंजंक्शन नीड नॉट ऑलवेज बी इन द बिगिनिंग ऑफ सेंटेन्स. मग सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन नेहमी वाक्याच्या सुरुवातीलाच असेल असं नाही. जसं आपण या वाक्यामध्ये पाहिलं वरच्या की ॲज हे सुरुवातीला आलं कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये, तसंच सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन नेहमी वाक्याच्या सुरुवातीला असेल, मिश्र वाक्याच्या सुरुवातीला असेल असं आवश्यक नाही. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन मधात सुद्धा येऊ शकते. आता खाली आपल्याला काय करायचं सांगितलेलं ते बघा. मेक पेअर्स, की तुमच्या जोड्या बनवा. मेक पेअर्स अँड ग्रुप्स किंवा ग्रुप बनवा. अँड फाइंड आउट सम मोर सिम्पल कॉम्प्लेक्स अँड कंपाऊंड सेंटेन्सेस फ्रॉम द टेक्स्ट. आणि काय करा की या टेक्स्टमधून, तुमच्या पाठामधून आणखी काही सिम्पल, कॉम्प्लेक्स आणि कंपाऊंड सेंटेन्सेस हे शोधून काढा आणि लिहा. मग आपल्याला आता ते लिहायला सांगितलेलं आहे, तर आपण काही जे सिम्पल, कॉम्प्लेक्स आणि कंपाऊंड सेंटेन्सेस आहेत ते आपण शोधण्याचा प्रयत्न करू. तर आता आपण शोधण्याचा प्रयत्न केला असता एक कंपाऊंड सेंटेन्स या ठिकाणी मला सापडलेलं आहे. तर ते कंपाऊंड सेंटेन्स अशा पद्धतीचं आहे. द पॉड्स वेअर नॉट येट राईप अँड देअर वॉज अ लाईट फज ग्रोविंग ऑन देम. आता अँड हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननी हे दोन वाक्य जोडण्यात आलेले आहे. हे कंपाऊंड सेंटेन्सचं उदाहरण आहे. त्यानंतर या पाठामध्ये कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं उदाहरण आहे. आय कुड नॉट बिलीव्ह दॅट आय वॉज द ओनर ऑफ धिस लँड.
आता दॅटने वाक्य जोडण्यात आलेलं आहे. दॅट या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शननी हे वाक्य जोडण्यात आलेलं आहे. कॉम्प्लेक्स सेंटेन्स उदाहरण. आता यानंतर आपण आणखी काही सेंटेन्सेस या ठिकाणी बघूयात. एक सिंपल सेंटेन्स आहे. अ फ्यू डेज लेटर वी वेअर ओव्हरजॉईड टू सी टायनी ग्रीन लीव्ज. हे सिंपल सेंटेन्सचं उदाहरण आहे. नंतर आहे एक कंपाऊंड सेंटेन्स. आय मेड अ क्विक ट्रिप टू सुरत अँड बॉट अराउंड 10 kilograms ऑफ मूंग. कंपाऊंड सेंटेन्स. त्यानंतर एक कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं उदाहरण लिहूयात. ही रिॲक्टेड ॲज इफ वी हॅड सजेस्टेड हाराकिरी. आता अशाच पद्धतीनं आपल्याला इतरही जे सिंपल कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्सचे उदाहरण ते पाहता येतात. आणखी एक सिंपल सेंटेन्स आपण लिहूयात. आफ्टर मेनी मिनिंगफुल कॉन्व्हर्सेशन्स दे मेन्शन द नेम ऑफ कासबाई. सिंपल सेंटेन्सचं उदाहरण आहे. त्यानंतर कंपाऊंड सेंटेन्सचं उदाहरण बघूयात. आय डिसाइडेड टू गिव्ह इट वन लास्ट ट्राय अँड स्पोक टू बबन्स फादर अँड सम अदर एल्डर्स. कंपाऊंड सेंटेन्स. त्यानंतर एक कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं. दे ऑल शूक देअर हेड्स when I asked them about the seeds. कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं उदाहरण आहे या ठिकाणी हे. त्यानंतर एक सिंपल सेंटेन्सचं उदाहरण. cursing myself for wasting time with him, I moved on to the next destination. नंतर लिहूयात कंपाऊंड सेंटेन्सचं उदाहरण. He rattled off the names of number of latest hybrid and even offered to give me some of them. नंतर लिहूयात कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं उदाहरण. आय थॉट द गव्हर्नमेंट ऑफिसर मे नो समथिंग अबाउट इट. आता हे सिंपल कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्सची उदाहरणं आपण या ठिकाणी बघत आहोत. त्यामध्ये कंपाऊंड सेंटेन्सचं उदाहरण लिहू पुन्हा. इल्ड्स वेअर गुड इनिशियली बट ऑफ लेट हॅड रिड्यूस्ड अ लॉट. कंपाऊंड सेंटेन्स उदाहरणे. बट या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननी दोन वाक्य जोडलेले आहेत. नंतर बघूयात एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स उदाहरण. कासबाई वॉज रिप्लेस्ड बाय द शॉर्टर ड्युरेशन हायब्रिड्स सो दॅट द हार्वेस्ट कुड बी डन अर्लियर. आता सिंपल सेंटेन्स बघूयात एक. आफ्टर a half hour walk through thick vegetation, crossing numerous streams and ditches and scrambling over rocks and gravel, we reached the sleepy hamlet of बोरीपाडा. हे एवढं मोठं वाक्य असून सुद्धा ते सिंपल सेंटेन्सचं उदाहरण आहे. नंतर बघूयात कंपाऊंड सेंटेन्स एक उदाहरण. आता वर आपण जसं पाहिलं, शी मटर्ड इन रिप्लाय अँड वी लुक्ड ॲट जीवन फॉर क्विक इंटरप्रिटेशन. म्हणजे वर दिलेलं वाक्यसुद्धा कंपाऊंड सेंटेन्सचं उदाहरण आहे. आणखी एक वाक्य बघूयात आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं. वी आस्क्ड द सरपंच टू हेल्प अस ॲज वी वेअर नॉट व्हेरी फ्लुएंट विथ द डायलेक्ट. हे कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं उदाहरण आहे. तर हे आपण काही सिंपल कॉम्प्लेक्स आणि कंपाऊंड सेंटेन्सेसचे उदाहरण पाहिलेले आहेत, जे आपल्याला वर्गामध्ये जोड्या तयार करून आपल्याला विचारण्यात येतील तेव्हा आपल्याला हे द्यायला बरे पडतील. आता खाली आणखी दिलेले त्यांनी प्रिपेअर अ लिस्ट ऑफ सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. काय सांगितलेलं आहे? प्रिपेअर अ लिस्ट ऑफ सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. तर मग आपल्याला काय करायचं आहे, काही सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स हे या ठिकाणी लिहायची किंवा त्यांची लिस्ट तयार करायची. लिस्ट तयार करायची म्हणजे आपल्या नोटबुकमध्येच आपण ते लिहून घ्यायचेत. आता काही सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहेत. आफ्टर, अल्दो, ॲज, बिकॉज, बिफोर,
even if, even though, if, in order to, once, provided that, rather than, since, so that, than, that, though, unless, until, when, whenever, where, whereas, wherever, whether, while, why. हे काही सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत. आणखी बरेचसे आपल्याला लिहिता येईल, तर त्यापैकी काही या ठिकाणी मी दिलेले आहेत. तर या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनच्या लिस्ट तयार करण्याबरोबरच आपली A3 आणि A4 ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही या ठिकाणी पूर्ण झाली. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.